अदानी पॉवरने जेपी पॉवरमधील 24% स्टेक घेण्याची घोषणा केल्यानंतर या स्टॉकमध्ये आपल्याला मोठी तेजी पाहायला मिळाली आणि स्टॉक एका दिवसात जवळजवळ 19 ते 20% पर्यंत वाढला. परंतु खरा ट्विस्ट त्यानंतर आला जेव्हा त्याच्या नेक्स्ट 2 सेशनमध्ये आपल्याला कंटिन्यू करेक्शन पाहायला मिळालं. आता हे करेक्शन का आलं मित्रांनो, कारण खूप सारे शॉर्ट टर्म ट्रेडर असतात, ते विशिष्ट लेवलला प्रॉफिट बुक करून एक्झिट करत असतात, त्यामुळे आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळाला. काही ट्रेडर असे सुद्धा असतात की सेलिंग प्रेशर पाहता पॅनिक होऊन जातात आणि आपला प्रॉफिट असो वा लॉस असो एक्झिट करून पोझिशनमधून बाहेर पडतात. आणि काही ट्रेडर असे सुद्धा असतात ते जरतरमध्ये अडकलेले असतात, कारण की त्यांनी न्यूज पॉझिटिव्ह ऐकलेली असते, त्यामुळे त्यांना असं वाटतं की काही दिवसाचा स्टॉक जो आहे तो बाउन्स बॅक करून वरती जाऊ शकतो. परंतु कंपनी जर फंडामेंटली स्ट्रॉंग असेल तर नक्कीच ठराविक पिरियडमध्ये स्टॉक जो आहे तो बाउन्स बॅक करतो. परंतु कंपनी जर वीक असेल तर अशा प्रकारचे स्टॉक आहेत मित्रांनो, तर लॉंग टर्मसाठी आपल्याला डाऊन साईडलाच पाहायला मिळतात आणि मग मार्केटमध्ये आलेला एक ट्रेडर एक इन्व्हेस्टर बनून जातो. त्याच्यामुळे तुम्ही जर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ज्या स्टॉकमध्ये तुम्ही एंट्री घेणार आहात त्या स्टॉकचं डीपली अनालिसिस करणं तुम्हाला गरजेचं असतं. त्याच्यामुळेच आपण इथे मित्रांनो या स्टॉकचं आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती कंप्लीट अनालिसिस करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी माझं पर्सनल व्ह्यू देखील या स्टॉक संदर्भात तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी हेल्प होणार आहे. त्याच्यामुळे आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो बेल बटन प्रेस करायला विसरू नका, कारण की आम्ही जे इन्फॉर्मेटिव्ह हे जे न्यूज असतात किंवा अपडेट्स असतात जेव्हा आणत असतो त्याच्या अपडेट्स जर तुम्हाला वेळेवरती मिळाल्या आणि वेळेवरती तुम्ही योग्य डिसिजन घेतला मित्रांनो तर नक्की तुमच्यासाठी तो फायदेशीर ठरू शकतो. तर चला आता आपल्या मेन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर जय हिंद जय महाराष्ट्र, द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती या स्टॉकचं कंप्लीट अनालिसिस करणार आहोत. त्यातला सगळ्यात पहिला आपला फॅक्टर असणार तो म्हणजे फंडामेंटलचा. यातनं आपल्याला काय समजणार आहे की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे. त्यानंतर दुसरा फॅक्टर असणार तो म्हणजे व्हॅल्युएशनचा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला समजणार की आजच्या डेटला ज्या प्राईसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे. त्यानंतर तिसरा फॅक्टर आपला असणार तो म्हणजे फायनान्शियल, त्याच्यामध्ये आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते आहे का ती माहिती आपल्याला त्यातनं कळते. त्यानंतर चौथा आणि शेवटचा आपला फॅक्टर असतो म्हणजे चार्टचा. तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, त्यानंतर बाईंग झोन कुठे क्रिएट झाले आहेत, सेलिंग झोन कुठे क्रिएट झालेत, त्यानंतर प्राईस ॲक्शन कुठे होत आहे, ही सगळी माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स राहणार आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आणि सेक्टर वाईज थोडेसे याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस झालेले देखील पाहायला मिळू शकतात. तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. ती रेटिंग कशा प्रकार असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग असतात. 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपल्याला लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं. त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं. तर यातला सगळ्यात आपला पहिला मेट्रिक असणारे फंडामेंटलमधला तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. तर याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 6.97 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे ते आपल्याला समजते. तो रेशो देखील 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 3.60 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 0.5 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते 0.27 पाहायला मिळते, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ती आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 2.99 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, आता याच्यामध्ये कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा एम्प्लॉईचं पेमेंट असेल किंवा इतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत ते सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते जवळजवळ 27.3 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी, त्याच्यामध्ये कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे कारण ते आपल्याला समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला जवळजवळ 5 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे फ्री कॅश फ्लो, आता याच्यामध्ये कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्याला समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 5 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे अल्टिमेट झेड स्कोर, आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीच्या फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही असे पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिलं गेले. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात की फायनान्शियली कंपनी ओके आहे, ठीकठाक आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चाललेली आहे.
तर तो रेशो 2.5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 2.83 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते आणि त्यांनी त्यांच्या टोटल जी होल्डिंग आहे त्यापैकी कमीत कमी 5% होल्डिंगवरती जर कर्ज घेतलं असेल, म्हणजे तेवढे शेअर्स त्यांचे प्लेज असतील, तर ते आपण इथे पॉझिटिव्हमध्ये कन्सिडर करतो. आता इथे जर बघायला गेलं तर 19.1% होल्डिंगवरती त्यांनी जवळजवळ कर्ज घेतलेलं आहे, म्हणजे तेवढी त्यांची शेअरिंग जी आहे ती प्लेज आहे. ओव्हरऑल प्रमोटरकडे होल्डिंग किती आहे, तर 24 आहे, त्यातली 19.1% स्टेकवरती त्यांनी कर्ज घेतला असल्या कारणाने हा पॉईंट जो आहे तो निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपला 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 20.2 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. आता इथे ओव्हरऑल जर आपण रेटिंग बघितली तर 6ची रेटिंग आली, म्हणजे स्टॉक इथे ऑरेंज झोनमध्ये गेलेला आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला अजून थोडंसं वेट करायचं आहे, येणारे यांचे क्वार्टर्स कशा प्रकारचे राहतात, कशा प्रकारचे नंबर्स येत आहेत, तर त्याचा आपला वेट करून त्यानंतर आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. त्यामुळे सध्या तरी या फॅक्टरला आपल्याला ॲव्हरेजमध्ये कन्सिडर करावं लागणार आहे. त्यानंतर सेकंड फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा. तर व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी आहे 28.6 आणि स्टॉकचा पी इथं आपला 28.7 पाहायला मिळतोय. त्यानंतर पेग रेशो 2च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो 0.30 आहे, पेग रेशो देखील चांगला आहे. इबिटा 20च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा इथं 8.94 पाहायला मिळतोय, इबिटा देखील चांगला आहे. पीबी रेशो 5च्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो 1.01 आहे, पीबी रेशो देखील चांगला आहे. ओव्हरऑल व्हॅल्युएशन जर बघितलं तर व्हॅल्युएशन अतिशय चांगल्या प्रकारचे पाहायला मिळतात, इथं आपल्याला अट्रॅक्टिव्ह आहेत, त्याच्यामुळे या फॅक्टरला आपण स्ट्रॉंगमध्ये कन्सिडर करणार आहोत. फंडामेंटल्स ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळालेत आणि व्हॅल्युएशन जे आहे ते आपल्याला स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यानंतर तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा. त्यासाठी आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता PNLमध्ये आपण जर बघितलं तर 2015मध्ये त्यांचा सेल्स होता 4,140 करोडचा आणि तो वाढवून 26मध्ये फक्त 5,563 करोडच्या आसपासच झालेला आहे. त्याच्यामुळे 10 ते 11 वर्षाच्या पिरियडमध्ये मित्रांनो सेल्समध्ये एवढ्या काही खास आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळत नाही आहे. आणि मध्ये कन्सिस्टन्सी संदर्भात बोलायचं झालं तर कुठे कन्सिस्टन्सी देखील आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. एक 4 ते 5 हजाराच्या आसपासच आपला सेल जो आहे तो कंपनीचा होताना पाहायला मिळत आहे. आता खाली नेट प्रॉफिट जर बघायचं झालं तर खूप सारी इयर्स मित्रांनो आपल्याला त्यांचा जो नेट प्रॉफिट होता तो निगेटिव्हमध्येच पाहायला मिळत होता. 15मध्ये पॉझिटिव्ह होता 169, त्यानंतर कंटिन्यू निगेटिव्हमध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढे 21 पासून जर बघायचं झालं तर पॉझिटिव्हमध्ये आला आहे, परंतु कन्सिस्टन्सी कुठेही पाहायला मिळत नाही मित्रांनो. खूप सारे अप्स अँड डाऊन्स पाहायला मिळत आहेत, त्याच्यामुळे फायनान्शियलचा फॅक्टर आपला इथं पूर्णपणे वीकमध्येच पाहायला मिळत आहे. आता शेवटचा आपला फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्टचा, त्यासाठी तर आपण चार्टवर जाऊया. आता इथे आपण मंथली टाइम फ्रेम ओपन केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो स्टॉक जो आहे तो एकाच रेंजमध्ये आपला ट्रेड होताना पाहायला मिळतोय, म्हणजे इथे साईडवेजमध्ये स्टॉक गेलेला आहे. तो मी तुम्हाला ड्रॉ करून देतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. हे बघा, ही एक रेंज बनली आहे आणि त्या रेंजमध्ये स्टॉक जो आहे तो हाय आणि लो जो आहे तो क्रिएट करत चाललेला आहे, म्हणजे त्याला आपण साईडवेजमध्ये स्टॉक गेला असं आपण बोलतो. आता जोपर्यंत ह्या रेंजच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारचा मोमेंटम पाहायला मिळू शकत नाही. आता आपण डेली टाइम फ्रेमवर जाऊया, तिथं थोडंसं पिक्चर व्यवस्थित क्लिअर होईल. सपोर्ट्स कुठं बनले आहेत, पुढचे टार्गेट्स का असू शकतात ते आपल्याला तिथून समजेल. तर आता आपण डेली टाइम फ्रेम ओपन करून घेऊया. आता जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं मित्रांनो की आपल्याला जी मोठी स्पाईक पाहायला मिळाली 27 मेला, जी 19 ते 20% होती आणि त्यानंतर जे 2 दिवस जे होते नेक्स्ट म्हणजे 2 सेशन होते त्याच्यामध्ये बघा मोठं असं करेक्शन पाहायला मिळाले. ज्याप्रमाणे ही ग्रीन कॅन्डल तयार झाले त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला 2 ज्या रेड कॅन्डल जे आहेत ते तयार झाल्या पाहायला मिळतात आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील स्टॉकमध्ये एवढी काही मोठी मोमेंटम आपल्याला आलेली पाहायला मिळत नाही आहे. आता समजा हे करेक्शन असं पुढे कंटिन्यू राहिलं तर पहिला सपोर्ट जो आहे तो तुमचा नियर बाय राहणार आहे, इथे तो असणार आहे 17.05च्या आसपास आणि तो देखील ब्रेक झाला तर खाली एक स्ट्रॉंग इथे एक डिमांड झोन बनलेला आहे मित्रांनो, तो देखील मी तुम्हाला ड्रॉ करून देऊन ठेवतो. तर हा डिमांड झोन आहे मित्रांनो, जेव्हा पण प्राइस या रेंजमध्ये येईल तेव्हा हायली चान्स असणार आहेत की इथून स्टॉक रिव्हर्स होऊ शकतो. कारण की मागची जर बॅक हिस्ट्री बघायची झाली तर मल्टिपल टाइम जेव्हा पण प्राइस या रेंजमध्ये आली आहे त्यानंतर इथून स्टॉक रिव्हर्स झालेला आहे, तिथून बायर्स ॲक्टिवेट झाले आणि प्राइसला वरच्या साईडला घेऊन गेलेले आहेत. हे एक शक्यता असते मित्रांनो. तर अशा प्रकारचा सपोर्ट आणि हा डिमांड झोन तुम्हाला दिलेला आहे आणि समजा वरचा जो सपोर्ट आहे त्या सपोर्टवरून समजा इथून स्टॉकने बाउन्स केलं तर वरती टार्गेट्स का राहू शकतात ते देखील तुम्हाला मी स्टडीसाठी देऊन ठेवतो. आणि टार्गेट जे तुम्हाला दिले जातात मित्रांनो ती आपली स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीनुसार आपण हे टार्गेट्स काढत असतो. आता इथे मित्रांनो पहिला टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतो 25च्या आसपास, त्यानंतर सेकंड टार्गेट पाहायला मिळू शकतो 27.15 आणि त्यानंतर थर्ड टार्गेट पाहायला मिळू शकतो 29.89च्या आसपास. हे अशा प्रकारचे टार्गेट आपल्याला फ्युचरमध्ये पाहायला मिळू शकतात जर स्टॉक इथून रिव्हर्स झाला तर. आणि याच्या व्यतिरिक्त काही चान्सेस किंवा शक्यता ज्या आहेत आपल्याला इथं पाहायला मिळत नाहीत मित्रांनो. तर अशा प्रकारचे सपोर्ट्स आणि टार्गेट्स आहेत
आता या स्टॉकवर माझं जर पर्सनली व्ह्यू सांगायचं झालं तर पर्सनली मी या स्टॉकपासून लांब राहणार आहे. कारण मित्रांनो, आपण 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स बघितले त्यातला पहिला फॅक्टर होता फंडामेंटलचा, जो आपल्या ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळाला. दुसरा फॅक्टर होता तो म्हणजे व्हॅल्युएशनचा, जो आपला अट्रॅक्टिव्ह पाहायला मिळाला, स्ट्रॉंग पाहायला मिळाला, आणि तो कोणासाठी चांगला राहणार आहे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे. त्यानंतर तिसरा फॅक्टर होता तो म्हणजे फायनान्शियलचा, जो आपला अतिशय वीक पाहायला मिळाला. आणि चौथा आणि शेवटचा फॅक्टर होता तो म्हणजे चार्टचा, तो देखील आपला वीकमध्येच पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वीक स्टॉकमध्ये आपण एंट्री करणं हे धोकादायक ठरू शकतं मित्रांनो. त्यामुळे या स्टॉकपासून आपलं लांब राहिलंच आपल्यासाठी बेटर राहणार आहे. मार्केटमध्ये खूप सारे स्टॉक्स आहेत मित्रांनो, त्यातील काही स्टॉक्सवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेला तर खूप सारे स्टॉक्स तुम्हाला दिसतील, त्यातून तुम्ही व्हिडिओ पहा. एखादा स्टॉक तुम्हाला फंडामेंटली स्ट्रॉंग वाटला तर नक्की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तो नक्कीच ॲड करू शकता. आणि सेकंड फॅक्टर जो होता व्हॅल्युएशनचा, तो कोणासाठी चांगला राहणार आहे तर जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी. आता जे लेवल्स तुम्हाला दिले, जे सपोर्ट्स दिलेले आहेत, जे खाली डिमांड झोन दिलेला आहे, जेव्हा पण त्या लेवलवरती स्टॉक येईल मित्रांनो आणि एखादा बुलिश कन्फर्मेशन तुम्हाला मिळाले, रिव्हर्सलचे संकेत मिळाले, तर ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स नक्की त्या स्टॉकमध्ये एंट्री करू शकतात. या व्हॅल्युएशनचा मिनिंग काय होतं मित्रांनो? व्हॅल्युएशन अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय, तर आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे, त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारची माहिती आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन तो देखील प्रेस करा. कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो त्याचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळून जातात आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होत नाही. धन्यवाद.